गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर चला मग सुरुवात करूया आपल्या ब्लॉग. सकाळचे 4 वाजत आहे. मस्तपैकी आता अभ्यासाला बसूया. कारण की रात्री झोपण्यासाठी 12 वाजले होते. आज 4 वाजता मस्तपैकी आपलं उरकलंय. आपण अभ्यास करायला बसू शकतो. रूम एकदम गरम झालेली आहे भाई. मस्तपैकी एकदम नैसर्गिक हवामध्ये घेऊया आणि अभ्यासाला बसूया. हे आहे अभ्यास करायची माझी चेअर. हे आहे टेबल. हा स्टडी रूम. तर वाह! भाई बढिया हवा आहे. एकदम बढिया हवा आहे. बरेच दिवस झाले मराठीचा अभ्यासक्रम आपला चालू आहे. तर हा सिलेबस मी बाजूला ठेवतो आणि थोडं मराठी प्लस इंग्लिश. इंग्लिशचा थोडा अभ्यास करतो. कारण की हे पण कच्चं आहे, हे पण कच्चं आहे. सुरू करतोय आपण 4:11 सकाळच्या. चला मग सोडूया. भाई सकाळचे 6 वाजत आलेले आहेत. सकाळी लवकर उठलं ना भाई एकदम अशक्तपणा आल्यासारखंच होतं. ग्राउंडला जायचं आहे त्यासाठी एनर्जी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी 1 घंटा 6 ते 7 1 घंटा मस्तपैकी रेस्ट करूया. अरे 9:22 1 घंट्याची एनर्जी 6 ते 7 झोप घ्यायची होती. 9:22 झाले. अरे काय झोप झाली का काय? पण तुम्हाला खरं सांगू का, सकाळी लवकर जर उठलं त्याच्यानंतर हे डुलकी बी घ्यायची म्हटलं ना, तर एवढं 4-5 घंटे कसे निघून जातात पत्ते लागत नाही. तुम्ही ट्राय करा बरं. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तर पटापट आता पप्पाचा फोन येण्याच्या आधी मस्तपैकी घरी जावं लागेल. नाही तर ठोके ग्राउंड मिस झाला. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली असती, नाश्ता वगैरे झालं असतं ते पण मिस झाला. मस्तपैकी आता काय चला आता पटापट घरी जातो. चला घरी जाऊ पहिले. भाई वारा तर कसं सुटला ना, एकदम फर्स्ट क्लास पैकी होता भाई. आपल्या स्वागतासाठी कसले फुलं पडले भाई. कालच्या पेक्षा कडक ऊन पडले आणि आज जरा सूर्य जरा जास्तच वर गेले भाई. कारण की आपण झोपीतच होतो भाई जेव्हा आपल्या डोळ्यासमोर सूर्य होता. मस्तपैकी 9:45चा टायमिंग झालेलं आहे. आंघोळ बिंगोळ करून रेडी आहे एकदम मस्तपैकी नाश्ता. फ्रुट्स, चिकू, मँगोज, भेंडी, केळीची शेंग. जेवण झाल्याच्या नंतर मी निघालो रेडिंगसाठी. मस्तपैकी याच्यामध्ये पुस्तक आणि डब्बा घेतलेले. सकाळचे 11:30 वाजले. जेव्हा बाहेरून माणूस घरामध्ये येतो ना, तेव्हा पंख्यामध्ये नाही जर बसलं ना भाई असं वाटतंय जणू काहीतरी. गरमी ना धुमाळ पळत उठीला भाई. 11:55 झालेले आहेत. आपला सिलेबस इथपर्यंत आलेला आहे. कंटिन्यू 10 काय असते, समजा आपल्याला एखाद्या एक्झामची प्रिपरेशन करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर अभ्यास करायचा आहे तर त्याच्यामध्ये एखादा विषय असतो. मॅथ, मराठी, बुद्धिमत्ता, इंग्लिश, सामान्य ज्ञानापासून ते शेवटपर्यंत करावं लागतं का? यानी की फक्त जेवढे चॅप्टर्स विचारलेले आहेत फक्त ते तर करायला पाहिजे. तुम्हाला किती बाहेर ऊन जर असलं, किती जर आपलं जर शरीर जर थंड जर मागे जर असेल, याचा अर्थ असं आहे का की आपण फ्रीजमधलं खायला पाहिजे, फ्रीजमधलं पाणी प्यायला पाहिजे? नाही. तर मित्रांनो, माठातलं पाणी प्यायला पाहिजे. माठामध्ये पण पाणी थंड होतं आहे. माठामधलं पाणी पिण्याच्या आधी आपल्याला पाण्याची चांगली काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला त्या पाण्याला आपल्याला फिल्टर करायला पाहिजे. आणि ते जे पाणी आहे आपल्याला माहिती आहे का, ते नगर परिषदचं पाणी, बोरचं पाणी, हे नळचं पाणी जे असतं ते पाणी चांगलं असतं म्हणून त्यासाठी आपल्याला फिल्टर करावं लागतं. आणि माठातलं पाणी थंड झाल्यावर तांब्याच्या भांड्यामध्ये साठवून ठेवायला पाहिजे. हे पाणी आपण प्यायला पाहिजे. तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिलेलं आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं. त्याचे बरेच फायदे आहेत. दुपारच्या लंचची पण वेळ झालेली आहे. 4:30 वाजून गेलेले आहेत. बॉईल केलेली अंडी आहेत. मस्तपैकी 5 अंडीमध्ये 6 ग्रॅम जर प्रोटीन तर म्हटलं 30. मी काय म्हणतो, मस्तपैकी जेवण वगैरे तर झालं आहे. तर मस्तपैकी आता 5 ते 6 रेस्ट करायला काय अडचण आहे. असं पण जिमला जायचं आहे, त्याच्यासाठी एनर्जी राहिली पाहिजे. बॉडीला रेस्ट भेटली पाहिजे बाई. कारण की भाई जिममध्ये परफॉर्म चांगला हवा, त्यासाठी 1 घंटा रेस्ट व्हायला काय अडचण आहे. चला की मग रेस्ट घेऊ. 6 वाजता उठतो बिंदास. खुशबू
तर मस्तपैकी 6 वाजून 15 मिनिट झालेले आहेत आणि जिमचा टाईम पण झालेला आहे. त्यासाठी मी घरातून बाहेर निघालतो, परंतु नाकामध्ये असला सुगंध आला ना भाईसाब भाईसाब, आतापर्यंत कोणता परफ्यूम बी नाही आला आणि कोणता फुल बी नाही आला. वेगळंच असतं हे वास, वेगळंच असतं. हे पाहिजे पाऊस येतो, मस्तपैकी असा पाऊस पडतोय. वातावरण तर असला भाडू झालंय ना, एकदम खतरनाक. वारा बी सुटलाय. भिजायला आवडेल का? संध्याकाळची 7 वाजलेली आहे. तर मी जिमसाठी निघालेलो आहे. 7 वाजून 5 मिनिट झालेले आहेत आणि मी जिममध्ये आलेलो आहे. जिममध्ये यायला तर आलो भाई, पण बाहेर वातावरण असलं भारी झालंय ना, वर्कआउट करूच वाटत नाही गेलंय. असलं भारी वातावरण झालंय ना, असं वाटायला की छोट्या छोट्या पावसाची बुरी रप 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 एकदम फवाऱ्यासारखा सेम त्याच टाईपमध्ये पाऊस पडतोय खाली. आणि जसं की रेग्युलर प्रमाणे आज पण जिममध्ये मी एकटाच आहे. तब्येत जर बनवायची असेल ना, तर लोकांची मेंटॅलिटी अशी बनलेली आहे ना, फिटनेस म्हणजे काय नाही, फिटनेस म्हणजे वर्कआउट नाही आहे, वॉकिंग नाही, रनिंग नाही, काय नाही. फिटनेस म्हणजे फक्त डाईट, झोपणं, आराम करणं, झोपणं, आपलं काम करणं आणि खाणं पिणं, बस. ह्याच्यातच त्यांना सगळं पाहिजे रेडीमेड. ते म्हणजे फिटनेस, तब्येत वगैरे सगळं त्याच्यातच पाहिजे, मेहनत तर पाहिजे नको. हे आजची मेंटॅलिटी आहे. चला मग सर्वात आधी आपण वॉर्मअप वगैरे करून घेऊ आणि आपलं फेवरेट मुद्दुगुल मारूया आपण. मुद्दुगुल इथं 3 टाईपचे, छोटं ह्याचे 3 सेट मारायचे, त्याच्यापेक्षा मोठं ह्याचे 3 सेट मारायचे आणि दुसरं म्हणजे ह्याचे 3 सेट मारायचे. सगळे मिळून 10 सेट मारायचे आपल्याला. 3 मेरे दोस्तों, इसी में बैठ कर कौन भी कहता है कि बॉडी बनाना कोई खेल नहीं है. बात बता दूँ, बॉडी बनाना खेल नहीं है बच्चों का, तेल निकल जाता है अच्छों का. माझं जेव्हा वर्कआउट झालं होतं तेव्हा मी बाहेर आलो होतो. तेव्हा मी गाडी स्टार्ट करायला लागलो तर गाडीचा पेट्रोल संपला. गाडी ढकलत आणूस तर मी अर्धं भिजलं होतं, कारण की पाऊस बी चालू होता. तर घरी येऊन मला शावर घ्यावं लागलं. तर आता आपण डाएट घेऊया. आहे 5 अंडी, ते म्हणजे बॉईल करून, एकदम मीठ वगैरे काही नाही, एकदम नॉर्मल आहे. मी डाईटवर असल्यामुळे रात्रीचं जेवण जरा कमी केलं आहे, 25% आले. हे तर 25 ग्रॅम तर प्रोटीन तर फॉलो करतो आहे, कारण की बल्क होऊन जाड होण्यापेक्षा आपलं लीन असून फिटनेसमध्ये असलेलं किती बी चांगलं आहे. रात्रीचे 12 वाजत आलेले. आज झोपायला जरा जास्त लेट झालं, तर सकाळी बी लवकर उठायचं आहे. सकाळी एवढ्या उशिरा जर झोपलं ना, सकाळी 6 ते 8 घंटे झोपत पूर्ण होत नाही. टाईमचं मिसअंडरस्टँडिंग येत आहे. चला भेटूया उद्या सकाळी. टाटा, टेक केअर, बाय बाय.